नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? ऑफकोर्स मजेतच असाल. तर आज पुन्हा एकदा आलेली आहे मी तुमच्या समोर एक मस्त सुबक छुटछुटीत मजेदार आणि सुंदर अशी मराठी पुस्तक घेऊन, जिचं नाव आहे असामी असामी आणि जिला लिहिलेलं आहे अर्थातच माझे फेवरेट आणि अवघ्या महाराष्ट्राचे लाडके पु ल देशपांडे यांनी. पु ल देशपांडे यांचीच अपूर्वाई, खिल्ली आणि बटाट्याची चाळ या तिन्ही पुस्तकांवर मी व्हिडिओ यापूर्वी पण केलेले आहेत. लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते. प्लीज वेळ काढून त्या व्हिडिओज पण बघा. खूप मजेदार पुस्तक आहे. असामी असामी हे अस्सल पु ल यांच्या शैलीत लिहिलेलं पुस्तक आहे. पुस्तकाचं नाव थोडंसं युनिक आणि गोंधळवणारं वाटत असेल तुम्हाला, पण जर तुम्हाला माहीत असेल तर असामी या शब्दाचा अर्थ होतो व्यक्ती किंवा इसम. तर असामी व्यक्ती किंवा असामी इसम असं हे जर नाव या पुस्तकाला दिलं असतं थोडंसं वृक्ष वाटलं असतं, पण असामी असामी हे नाव देऊन या पुस्तकाच्या नावाची रंजक खूप जास्त वाढलेली आहे. दोन समानार्थी शब्दांचा योग्य आणि अचूक मेळ साधून एकदम उत्तम विनोद फिरवणं हे पु ल देशपांडे यांचं वैशिष्ट्य म्हणता येईल. प्रकाशित झाली होती 1964 मध्ये. मुंबईतला एक सामान्य क्लर्क माणूस कुठल्याशा ऑफिसमध्ये अडकून पडलेला आहे. रोजची ट्रेन पकडताना, रोजची बस पकडताना होणारी त्याची धावपळ आणि गर्दीत मिसळून जाणारा, स्वतःचे वेगळे अस्तित्व, स्वतःची वेगळी ओळख नसणारा अशा ह्या सामान्य नायकाचं हे आत्मचरित्र म्हणता येईल. जवळपास सगळ्याच मध्यमवर्गीय कुटुंबाचं चित्र असंच असतं. काल्पनिक जरी असलं तरी एकदम खरेखुरे जे आपण आसपास लोक बघतो, जे सामान्य लोक आहेत, आपणही त्याच्यातलेच आहोत. सगळे आपण असेच आहोत. या पुस्तकामध्ये त्या नायकाचं कुटुंब, त्याचे ऑफिस, त्यातले सहकारी, त्याचे शेजारी पाजारी, त्याचे नातलग या साऱ्यांचे चित्रण अगदी मजेदारपणे करण्यात आलेलं आहे. आधुनिक जगाशी मेळ खाताना होणारी त्याची धावपळ हसवते आणि विचार करायलाही भाग पाडते. रोजच्या आयुष्याची घडी नीट बसवताना सामान्य माणसाला किती संघर्ष करावा लागतो हे अगदी विनोदी शैलीत या पुस्तकात वाचायला मिळतं. हसता कोणालाही न दुखवता गंभीर विषयाला हात घालणं आणि चटकन तो विषय सोडून परत आपल्या मजेदार दुनियेत परत येणं, सुंदर सर्वोत्तम अशी मराठी भाषा, अलंकृत भाषा हे पु ल यांच्या लेखणीचं वैशिष्ट्य म्हणता येईल. अगदी सुरुवात केली आणि संपून गेली इतकी छोटीशी क्यूट सुंदर अप्रतिम ही बुक आहे. 116 पानांची ही बुक तुम्हाला बिलकुल निराश करणार नाही. मराठी साहित्याची जर तुम्हाला आवड असेल तर पु ल देशपांडे यांना तुम्ही वाचायलाच पाहिजे. माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याच्यासाठी तुमचे खूप 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 धन्यवाद. मी आहे दिव्या आर्या. परत येईन तुमच्या भेटीला अजून एखादं मजेशीर पुस्तक घेऊन. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची. बाय बाय, टेक केअर.